नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ की बेटी सिमरन को कब मिलेगा इंसाफ? होटल में संदिग्ध मौत, फरार आरोपी की गिरफ्तारी की मांग तेज। अंबरनाथ की युवती सिमरन की होटल S3 पार्क में हुई संदिग्ध मौत का मामला लगातार तूल पकड़ता जा रहा है। मामले में आरोपी बताए जा रहे भगवान लोटे की अब तक गिरफ्तारी नहीं होने से पीड़ित परिवार और स्थानीय लोगों में भारी आक्रोश है। बुधवार को अंबरनाथ पश्चिम स्थित MSCB गेट के सामने पीड़िता को न्याय दिलाने और फरार आरोपी की तत्काल गिरफ्तारी की मांग को लेकर आमरण अनशन जारी है। प्रदर्शनकारियों ने आरोपी के खिलाफ कड़ी कार्रवाई, कथित आर्थिक लेन देन और अन्य आरोपों की निष्पक्ष जांच की मांग उठाई है। पीड़िता के पिता ने आरोप लगाया कि उनकी बेटी को लंबे समय से मानसिक रूप से प्रताड़ित किया जा रहा था। उनका कहना है कि घटना के बाद भी मुख्य आरोपी फरार है और उन्हें आशंका है कि उसे किसी का संरक्षण मिल रहा है। उन्होंने पुलिस से निष्पक्ष जांच करते हुए सभी आरोपियों को जल्द गिरफ्तार करने और मामले की सच्चाई सामने लाने की मांग की है। वहीं पीड़िता की मां ने भी दावा किया कि उनकी बेटी पिछले 2 महीनों से लगातार तनाव में थी। उन्होंने आरोप लगाया कि बेटी को बार बार परेशान किया जाता था और घटना वाले दिन भी वह सामान्य स्थिति में घर से निकली थी। मां का कहना है कि उन्हें विश्वास नहीं होता कि उनकी बेटी ने आत्महत्या की होगी और उन्होंने पूरे मामले की गहराई से जांच कर दोषियों को सख्त सजा देने की मांग की है। पीड़िता की बड़ी बहन ने भी कई गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि सिमरन अपनी इच्छा से होटल नहीं गई थी, बल्कि आरोपी के बुलाने पर वहां पहुंची थी। बहन ने दावा किया कि परिवार को घटना की जानकारी बाद में मिली और जब तक वे पहुंचे सिमरन अचेत अवस्था में थी। उन्होंने पूरे घटनाक्रम की निष्पक्ष और वैज्ञानिक जांच की मांग करते हुए कहा कि परिवार को न्याय मिलने तक उनकी लड़ाई जारी रहेगी। फिलहाल मामले की जांच पुलिस कर रही है। आरोपी की गिरफ्तारी और जांच की दिशा को लेकर लोगों की नजर प्रशासन पर टिकी हुई है। परिवार का कहना है कि उन्हें केवल निष्पक्ष जांच और न्याय चाहिए। वहीं आरोपों की सत्यता का अंतिम निर्णय पुलिस जांच और न्यायालय की प्रक्रिया के बाद ही स्पष्ट होगा। आमची मागणी ही आहे की आता 90 दिवस झाले आरोपी फरार आहे। आता एक छोटासा गुन्हा केला तर त्या आरोपीला 2 तासात पकडतात आणि ह्या 90 दिवस होऊन आरोपी फरार आहे। याच्या मागे कोणाचा हात आहे? अजून त्याला हे प्रकरण दाबल्या गेलेलं, कारण की 2-3 महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला सारखे आम्ही हे करतोय। आम्ही त्यांच्या घरी गेलेलो बघितलं। घरी कोणी आरोपी बसून असतो का? घरी बसलेला असतो आरोपी। आरोपीला बोलतात आम्ही घरी त्यांच्या घरी जाऊन आलो। आम्ही त्यांच्या घरी जाऊन आल्यावर काय आरोपी घरी बसलेला नसतो, आरोपीला शोधावा लागतो, तेव्हा तो आरोपी सापडतो। यांनी काही तपासच करत नाही आहे। त्यांचा तपासाचा भाग एकदम शांत बसलेला आहे, स्लो आहे, कारण की त्यांनी कुठंतरी प्रकरण दाबलेलं आहे। इथं कुठंतरी मलाई खाल्लेली आहे, म्हणून ही प्रकरण दाबल्या गेलेलं। याच्याबाबत न्यायालयामध्ये सुप्रीम हायकोर्टला आम्ही याचिका दायर केली, पिटिशन दायर केली आहे की आम्ही टाकलेली आहे तिथं हायकोर्टला। आणि आता 9 तारखेला त्यांनी बेलला पण टाकलेलं आहे। 9 तारीख बेलची दिलेली आहे आणि तो बेल टाकतो आरोपी इथं अंबरनाथलाच आहे आणि यांना सापडत नाही आहे। का नाही सापडत आहे? म्हणजे राजकीय पक्ष इथं इन्व्हॉल्व आहे, तेव्हाच तो राजकीय पक्षामुळे तो पूर्ण बाहेर फिरतोय, त्याला पकडत नाही आहे। मागणी काय मग? आता आमची प्रमुख मागणी हे आहे की त्याला आम्हाला न्याय भेटावा आणि त्याला फाशीवर चढवा। जसं आमच्या मुलीसोबत त्यांनी हे केलं तसंच त्याला पण फाशीवर चढवायचं। आणि आम्हाला ह्या चौकशीवर विश्वास नाही, आम्हाला CBI चौकशी हवी, आम्हाला CBI चौकशी पाहिजे। कारण की इथले जे लोकल आहे त्यांनी काही चौकशीचा त्यांचा फक्त पेपरवरतीच चौकशी आहे, पेपरच्या पुढं काही दाखवत नाही, पांढरेला काळं केलेलं आहे, त्याच्यानंतर पुढं काही चौकशी केलेली नाही। चौकशीचं फक्त दाखवतात आम्ही चौकशी केली आहे। मनी लँडिंगचा जो भाग आहे तो अजून काही उलगडा नाही केला। बोलतोय आपला याचा आहे, बोलतो सेल्स मार्केटिंग आहे, सेल्स मार्केटिंग आहे। 25 कंपन्या असतात सेल्स मार्केटिंगमध्ये, सेल्स मार्केटिंगचं दाखवा ना मग तुम्ही काय करतोय तो सेल्स मार्केटिंगचं। मनी लँडिंगचं पण प्रकरण DCPला दिलं, आम्ही ठाण्याला पण पत्र दिलेलं आहे, आम्ही सर्व पत्र व्यवहार केलेले, पण आमचा कुठंच काही
वेलीवाट लागत नाही. पत्रव्यवहार आम्ही केलेले, ACP ला दिले, DCP ला दिले आणि ठाणेला पण दिलं. त्यांच्या पण आम्हाला 3 महिने झाले कोणाच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया आलेली नाही. बोलतो आहे काय आहे, आमचा तो गोपनीय तपास चालू आहे. आता गोपनीय आता 3 महिने झाले, अजून कुठला गोपनीय तपास चालू आहे? मी सिमरनची मम्मी बोलते. 2 महिन्यापासून तिला लई त्रास होता. याची बायको पण फोन करायची, तिला त्रास देवाची, तो पण त्रास देवाच्या. तर मी माझी मुलगी चिल्लावाची ना, त्याला पण बोलायची माझी मुलगी पण. मी बोललो बाया तू का असे चिल्लावतस, का असे बोलतस? तर बोलायची मम्मी त्याची बायको पण मला त्रास देते ना, हा बी त्रास देते मले. तर मी बोललो बाई हाय लोक त्रास देतात ना, तू काम सोडून टाक, तू काम काही करू नको. 9 तारखेला त्यानं फोन केला. जेव्हा मी चेतीच होतो, रात्रीचे 1:30-2 वाजले होते. तर हे नका बोलत होती. तर मग मी बोललो हे काय बोलून राहिली, बोललो तर मी चुपचापच राहिले, मी काय बोललो नाही. हे काय बोलली मी आता रात्रीच्या टायमाले, मी आता याच्यापाशी कामाला जाईल नाही, मी काही काम करील नाही बोलली. हे लोक मला त्रास देऊ बोलली, लई त्रास देतात बोलली हे लोक बोलली. म्हणलं ठीक आहे नको करू काम, बोललो तुला काय कामाची गरज आहे बोललो, जाऊ दे बोललो, नको करू बोललो तू काम बोललो. मग ते सकाळी झोपली होते. तर यानं मला नाही कोणाच्या फोनवरून फोन लावलं ना काय लावलं तर माहित नाही. ते फोन आला, पटकन उठली, आंघोळ केलं ना निघली. मी बोललो बाई नाश्ता कर, जेवून घे ना जाय. बोललो नाही मम्मी बोलली मी बँकात जातो, बँकामधून आम्हाला ऑफिसमध्ये फोन आला, मी ऑफिसमध्ये जातो. तिनं फोन घेतला, लॅपटॉप घेतलं आणि गेली ते. तर ते जेवण काही करून नाही गेली. त्याच्यात तिचा एक पिऊ होता तो तिला चाय देवाचा, नाश्ता देवाचा, पाणी देवाचा, सर्व काही तो हे करायचा. मग ते यानं दिवस शुक्रवारी शनिवारी तिला सुट्टी राहायची. या लोकांना काय केला, तिच्याशी पूर्ण शुक्रवार शनिवारच्या रविवारच्या पुरं काम करून घेतलंय लोकांना. आणि मग टाइम बघून हे लोकांना तिला जेवणामध्ये काय दिला ना काय नाही तर माहित नाही. हे लोकांना काय दिला तर ते बेवस पडली होती, ते आपल्या हालतीमध्ये नाही होती. या भगवान लोटेनं रिक्षावाल्याने फोन केला, रिक्षावाल्यानं तिला घेऊन गेला, हा पिऊन तिला आणि रिक्षावाल्यानं बसवून तिला हॉटेलमध्ये गेला. बेवस पोरगी होती तर घरी पाठवायचं होता ना, आपल्या हॉटेलमध्ये नेवायची काय गरज होती? ह्या लोकांचा प्लॅन मर्डर होता माया पोरीले. 1-2 दिवसाच्या पहिले प्लॅन झाला होता, तेव्हाच हे लोक तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला. माया पोरीचा रेप केला आणि मा पोरीला फाशी लावून मारला हे लोक आहे ना. आणि कोण फाशी लावून बसून कोणी फाशी लावते काय? तुम्ही लोकांनी पण बघितलं असेल फाशी कसे लावतात. बसून कोणी फाशी लावत नाही. एक चप्पल, एक पाय खाली पलंगाच्या खाली आणि मांडे मारून चप्पल मांडे मारून ते जेव्हा फाशी लावतात ना तेव्हा डोळे खुल्ले राहतात, जीभ बाहेर निघते, येथून गर्दन तुटते आणि कोणी संडास पिसा पण करतात. तिच्यात असं काही झालंच नाही, नाही तिची जीभ निघली, नाही तिचे डोळे हे झाले आणि नाही काही झाला. मी म्हणतो त्यानं माया पुढचा रेप केला, फाशी त्याला पण फाशी पाहिजेत ना, आम्हाला न्याय पाहिजेत, फाशीच्या बदल्यावर आम्हाला फाशी पाहिजेत. माझं नाव ट्विंकल पाटील आहे, मी सिमरन पाटीलची मोठी बहीण आहे. हा भगवान लोटे बोलतो की त्याचा माझ्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते बरोबर, आणि तो तिला शेवटच्या भेटीसाठी S3 पार्कमध्ये गेला बरोबर. तर माझी बहीण स्वतःहून गेली ना S3 पार्कमध्ये. 9 तारखेला तो बोलतोय तिला की मला भेटायचं आहे, तर ही बोलते मला भेटायचं नाही मेसेजवरती. तो बोलते तिला बोलते की मला भेटायचं, ही बोलते मला भेटायचं नाही. मग त्याच्यानंतर ती 10:30 वाजता मम्मीला बोलली की मी बँकेत जाते आणि ऑफिसला मीटिंगला जाते. ती घरून 10:30 वाजता निघली. ती तिचा लॅपटॉप आणि ते 4 फोन ती घेऊन निघली. मग त्याच्यानंतर ते 4 फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी ऑफिसमधून जमा केलेत. म्हणजे ती पहिलं ऑफिसला गेली असेल तेव्हाच ते लॅपटॉप आणि 4 फोन ऑफिसमध्ये आले बरोबर. मग त्याच्यानंतर भगवान लोटेने ऑटो पाठवला की तिला S3 पार्कमध्ये घेऊन ये म्हणून. ऑटोवाल्याला सांगितलं की तिला S3 पार्कमध्ये घेऊन ये, आणि ती अनकॉन्शियस होती, ती शुद्धीवरती नव्हती. रिक्षावाला बोलतोय झोपली होती. तर 3 तासाचा प्रवास तर नाही आहे, 3 तासाचा तर प्रवास नाही आहे की ती 3 तासाच्या प्रवासामध्ये झोपून जाईल. ती अनकॉन्शियस, हे दोघांनी तिला अडकवली आणि सुसाईड दाखवलेलं आहे. ती तिला ऑफिसमध्ये काहीतरी तिच्या जेवणामध्ये दिलेलं आहे.
पण कारण की ती घरून जेवण करून गेली नव्हती. मम्मी बोलली तिला जेवण करून जा, तर ती बोलली नाही मम्मी मी आल्यावर जेवते. तर ती ऑफिसमध्ये गेलेली आणि ऑफिसमध्ये तिच्या हाताखालती एक मुलगा होता, तो पण तिथंच काम करतो, निरंजन पिऊन होता. तो पिऊन म्हणजे त्याच ऑफिसचे कामं करतो, जेवण वगैरे पाणी वगैरे सर्व तोच आणून द्यायचा. तर त्यानेच तिला काहीतरी खाण्यामध्ये दिलंय आणि ती खाल्ल्याच्या नंतर ती अनकॉन्शियस झाली आणि तेव्हा भगवान लोटेने ऑटो पाठवला आणि ऑटोमध्ये तिला अनकॉन्शियस मध्ये तो घेऊन गेला भगवान लोटे. तर भगवान लोटे माझ्या बहिणीला का अनकॉन्शियस मध्ये घेऊन गेला, तेव्हा तिला अगर जर तिची तब्येत बरी नव्हती तर त्यांनी माझ्या पप्पाला का नाही फोन केलं. मग जेव्हा तो बोलतोय की सिमरन नाही राहिली, सिमरन ऑफ झाली, तर तेव्हा त्यांनी त्याच्या भावाला आधी बोलवलं. नंतर त्यांनी माझ्या पप्पाला फोन केला, तरी पण त्यांनी फोनवरती हे नाही सांगितलं की तुमची मुलगी ऑफ झाली आहे म्हणून. ते काहीच नाही सांगितलं, बोलतो फक्त या. आणि जेव्हा माझी बहीण अनकॉन्शियस होती तेव्हा त्यांनी का नाही फोन करून सांगितलं, त्यांनी का हॉटेलमध्ये नेलं. आणि जेव्हा ती मरण पावली त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या भावाला पहिला आधी फोन केला आणि तेव्हा त्यांनी बोलवलं. हा माझ्या बहिणीने सुसाईड केलेला नाही, माझ्या बहिणीचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून याने आणि याच्या भावाने. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।